हॅलो नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी उज्जैनला गेले होते। तर उज्जैनला खूप सारे मंदिर आहेत महाकाल मंदिराजवळ। तिथे विजिट करायचं तुमचं राहून गेलं असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओच्या थ्रू तुम्ही पाहू शकता। तर हे मंदिर आहे, हे मंदिर नाही आहे, हे विक्रमादित्य राजा विक्रमादित्य यांची खूप मोठी मूर्ती आहे आणि तिथेही मंदिर पण आहेत, छोटे छोटे मंदिर आहेत। तर इथे काय आहे नक्की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन आहे ती हिट करा। तर राजा विक्रमादित्य आणि त्यांचे 9 ग्रह यांचे मिळून इथे देखावा तयार केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त आणि असं खूप छान असं वातावरण आहे इथे। मी सकाळी विजिट केलं होतं कारण रात्री मला जे महाकालचं दर्शन 2 तासात मिळालं होतं, कारण सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी होती। तर इथे जे आपलं महाकालचं मंदिर आहे त्याच्या एंट्रन्सच्या बाजूलाच हे विक्रमादित्य टीला म्हणून आहे। तुम्ही इथे विजिट करता तर हे फ्री आहे, काही चार्जेस नाही आहे तिथे, फ्रीमध्ये तुम्ही इथे विजिट करू शकता। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की काय काय आहे इथे, तर नक्कीच विजिट करा। तर सुरुवातीला आपल्याला हा ब्रिज लागतो, त्यावरून आपल्याला चालत जायचं आहे मंदिरापर्यंत, मूर्तीपर्यंत। आणि इथे विकणाऱ्यांची खूप गर्दी पण असते, म्हणजे काही वस्तू तुम्हाला इथे विकायला मिळतील, तुम्ही खरेदी पण करू शकता। स्पेशली मी मार्केटचा व्हिडिओ पण बनवला होता, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की उज्जैनमध्ये काय काय मिळतं। बांगड्या तर खूप फेमसच आहेत, बांगड्या तर खूपच मिळतात, मोत्यांचे दागिने तुम्हाला पाहिजे असतील तर तेही मिळतात। तर हा छोटासा ब्रिज क्रॉस करून तुम्ही विक्रमादित्य टीला आणि त्यांचे जे 9 ग्रह यांच्या मूर्ती पाहायला जाऊ शकता आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, इथे काही चार्जेस नाही आहेत। तर सगळ्यात अगोदर आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं। राजराजेश्वर गजानन इथे आहे, मूर्ती आहे आणि शंकराची छोटी मूर्ती आहे, महाकालची छोटी मूर्ती आहे। त्यानंतर हे नवग्रहांपैकी सगळ्यात अगोदर मूर्ती आहे बेताल भट्टची। तर विक्रमादित्य जे सभा भरते त्यामधले नवरत्न, त्यापैकी बेताल भट्टची ही सगळ्यात पहिली मूर्ती होती। त्यानंतर आहे अमरसिंह पण नवरत्नपैकी एक आहेत। त्यानंतर आहे शंकू पण नवरत्नपैकी एक आहेत। तर अशा 9 मूर्ती होत्या टोटल। त्यानंतर मी सकाळीच गेले होते त्यामुळे इथे सकाळीच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल। त्यानंतर धन्वंतरी आहे, ही पण नवरत्नपैकी एक आहे। त्याच्यानंतर कालिदास आहेत, कालिदास तुम्हाला माहीतच असतील, तर कालिदास पण खूप छान अशी मूर्ती यांनी बनवलेली आहेत आणि तिथे मेन्शन केलेलं आहे की हे लोक काय काय काम करायचे। तेवढं मला कॅप्चर करता नाही आलं, पण जेवढं मी कॅप्चर केलं ते तुम्ही पाहू शकता। तर ही खूप मोठी मूर्ती आहे। त्यानंतर वराह मिहीर म्हणून आहेत, हे पण नवरत्नपैकी एक आहेत। त्यानंतर आजूबाजूचा परिसर सकाळच्या वेळेस तुम्ही पाहू शकता खूपच छान होता। त्यानंतर वररुची म्हणून आहेत, हे पण नवग्रहपैकी एक आहेत। त्यानंतर आहेत घटखरपर म्हणून आहेत, त्यानंतर शपणक आहेत, हे नवरत्नपैकी त्यांच्या सभेमध्ये बसणारे हे नवरत्न आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।